महसूल राज्यमंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या दहशतीत जिल्ह्यातलं पोलीस खातं काम करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। या संदर्भातली पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह आणि पोलीस निरीक्षक भारत कांबळे यांच्यातल्या संभाषणाची एक क्लिप प्रसिद्ध झाली आहे। यात हा सगळा प्रकार उघड झालाय। पालकमंत्री संजय राठोड यांच्या दबावामुळे पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांनी पोलीस निरीक्षक भारत कांबळे यांची बदली केली, मात्र त्यांना जिल्ह्याबाहेर घालवण्यासाठी पालकमंत्र्यांचा दबाव येत असल्याचं अधीक्षक अखिलेश सिंह यांनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलंय। 5 लाख रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून घाटंजी शिवसेना तालुका प्रमुखांसह 7 जणांनी वनपरिक्षेत्र अधिकारी बाबाराव घटाळे यांना बेदम मारहाण केली होती। या सर्वांना पोलिसांनी अटक केली होती, मात्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यानं दिलेली तक्रार खोटी असल्याचा दावा करत पीआय कांबळे यांनी मारहाण केल्याची उलट तक्रार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधीक्षकांकडे केली। त्यानंतर कांबळेंची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली, मात्र त्यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्यासाठी दबाव येतोय। ऐकूयात हे धक्कादायक संभाषण। माझी काय चुकी आहे याच्यात, म्हणजे काय होऊ शकतं? नाही, ऐकून घ्या, ते चुकीचा विषय यार नसतो। ठीक आहे, ते चूक तुमची तेवढी आहे। चूक म्हणण्यापेक्षा म्हणजे तुम्हाला आणखी काळजी घेतली पाहिजे। आता हे जरा चुकी आहे यार। आम्ही तिथे आला होता, यांचा डीएफओ आणि सगळे होते यांचे वरिष्ठ, त्यावेळी त्यांच्या तोंडातून ते निघाला नाही की त्याला हे पण होता ते पण होता। आता जर हे निघाला नाही तर नंतर त्यांना पुरवणी जबाब आणि हे सगळं करायची काय आवश्यकता होती आणि तुम्हाला घेण्याची पण सुद्धा गरज नाही होती ना। आता त्यांचं तर एलिगेशन तेच आहे ना की आमच्या कार्यकर्त्यांविरुद्ध आमच्या विरुद्ध लागलेले आहे, मागे आणि अमुक आहे धमुक आहे। पण आता ते कार्यकर्ते वगैरे फिरतात इथे गावामध्ये वगैरे, पण आम्ही त्यांना काही एक शब्दाने विचारलेलं नाही वगैरे। नाही, बरोबर। हा, तर तेच आहे ना यार। आता विनाकामाचं ते वाढवा करण्याची काही आवश्यकता नाही। आम्ही तर वाढवा, मी त्यांच्याशी बोलतही नाही ना, बरोबर आहे। ऐकून घ्या ना, तुमच्यासाठी मी सांगत नाही, म्हणजे त्या बाजूने आता प्रकरण एक झाला, संपला विषय आणि ते तर बघा मी काय म्हणतो, तुम्ही त्यांना सांगा म्हणा तुमच्याचा विषय क्लोज झालेला आहे म्हणतो आणि गुन्हाही ट्रान्सफर केलेला आहे ना। मान्य आहे, एक्झॅक्टली तेच आम्ही म्हणतो। याच्यासाठी आम्ही इमिजिएटली ते ट्रान्सफर वगैरे पण केला, पण यांना एवढा काय लावून धरण्याचा होता यार, हे मला समजून येत नाही। ते म्हणजे आता त्यांचा इश्यू करतात ना, म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही अटक करताय किंवा त्यांच्या पाठी लागलाय वगैरे, असं त्या विषयावर ते इश्यू करतायत, बाकी काय। आणि आता जरी त्या दिवशी गुन्हा ट्रान्सफर झाला आणि त्याच्यानंतर ती स्टेटमेंट फक्त घेतली की त्याचे बाबा ते पैसे कसे गेले, ते मोबाईल कुठे गेला, कशासाठी घेतले होते, कसे घेतले, ऐकून घ्या। आता काय की सगळ्यांची ऐकून आणि त्या पद्धतीनं होत नाही ना, जे लिगल आहे आणि जी कारवाई ते आपल्याला करायची असते। पण काय आहे की ते विषय कसा आहे की जर आता जर एवढा प्रामाणिक आणि एवढा सगळा होता तर ही वेळ पण आली नसती ना त्यांच्यावर। बरोबर आहे। आणि नंबर 2, जर त्याला एवढा ते सांगत आहे तर ते अगोदर पण सांगू शकत होता ना। बरोबर, तर ही 2 गोष्ट महत्वाची आहे त्यांनी। आता ठीक आहे, पाहतो एवढा सोपा काही नसतो। ठीक आहे, तर ते त्यात याच्यामध्ये काळजी करायची। म्हणजे माझं काय, मी ऍक्च्युअली मुंबईचा सर आहे आणि मला आता मी 2 वर्ष ग्रामीण पाहिलं। बरोबर आहे, तेव्हा माहिती आहे ना, मान्य आहे मला। तसं काही हे म्हणजे हे नाही, आणि माझाही त्यांचा काहीच इश्यू नाही जनरली। आता तसं मी त्यांचे पालकमंत्रीशी बोलून आता काय नाही यार, काय ऐकून घ्या, विषय सिंपल आहे। ते पॉवरच्या एरोगन्स आणि बाकी सगळी गोष्ट असतो, आलं लक्षात। आपले कार्यकर्त्यांना दाखवणे आणि अमुक आहे धमुक आहे आणि मी असं करू शकतो, हे करू शकतो, ते तसे असतात लोकांचे याच्यामध्ये। ठीक आहे यार, आपल्याला काय ते म्हणजे बघा, आपण आपले काम व्यवस्थित करायचे आहे, बरोबर आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।